आप देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। आज जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होता? हे उद्देश जे आपलं संबल मध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची, त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली, आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। हे चालणार नाही। आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ, जे की आमचे कैक वर्षापासून ते दर्गा आहे, कुठेही काही म्हणून हे चालणार नाही की हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू, हे वारंवार जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ। महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीव्र आंदोलन करून हे सगळं गव्हर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार। आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चलत आहे, संविधानाला फॉलो करत आहोत, आणि हे जर घटना अशी वारंवार चलत तर आम्ही ह्याला सहन करणार नाही। संबल मध्ये कशामुळे घटना घडली होती व किती लोक शहीद झालेले? संबल मध्ये जी घटना घडली, मस्जिद ते अनलिगल काय बी म्हणून ह्याचे तर वारंवार तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहे। आणि आमचे 6 तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे। मोठा कट रचला होता त्यांनी, त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असं चालणार नाही। हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हिंदुस्थान में तो चालूच देणार नाही आम्ही कधी। तर काय मागणी केली आपण? आज मी कलेक्टर साहेबांना हीच मागणी केली, याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कडी शिक्षा देऊन त्यांना देशाला दाखवून द्या की देश भारत बाबासाहेब आंबेडकर ज्याने बनवलाय त्याच्यावर चलत आहे देश। ते संबल मध्ये जी घटना घडली, जामिया मस्जिद संबल, आणि तिथे निरपराध 6 लोकांचा जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जामिया मस्जिदचा सर्वे म्हणून जी कोशिश चालू आहे त्यासाठी त्या 6 माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मुआवजा बी मिळावा। आणि अशी घटना जशी संबलमध्ये, जामिया मस्जिद संबलमध्ये घडली, अशी घटना पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले। त्यांना माकुल मुआवजा बी मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती, त्यांच्या परिस्थितीला भी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिले। आज जो उत्तर प्रदेश के अंदर जो संभल के अंदर जो घटना हो गई, ये हम उसको मुस्लिम समाज ऑल इंडिया पूर्ण निषेध करते हैं उसके लिए। क्यों तो ये इसलिए निषेध करते हैं, ये संगठन ये नहीं होना चाहिए था। संभल के अंदर जो घटना हो गई ये नहीं होना चाहिए था। और जो उसके अंदर 6 बच्चे जो बेकसूर जो शहीद हो गए उसको गवर्नमेंट ने मुआवजा देना चाहिए। और इसके बाद ये ऐसी दुर्घटना हिंदुस्तान के अंदर कहीं भी नहीं होना चाहिए। अगर ये सरकार आ गई तो ये सरकार का ये मतलब नहीं है कि मुसलमानों पे जुल्म हो, बहुजनों के ऊपर जुल्म हो। ये बहुजनों के ऊपर और मुस्लिमों पे जुल्म अगर होती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है। ये सरकार ने पूरा राजीनामा देना चाहिए और फिर से इलेक्शन लगा के फिर से बहुजनों की और मुसलमानों की और तमाम हिंदुस्तान के इसकी सरकार आना चाहिए, जहाँ की पूरे हिंदुस्तान के हर एक नागरिक को न्याय मिले और हर एक नागरिक के साथ अच्छा सलूक करे। ऐसी सरकार ये हिंदुस्तान के अंदर रहना चाहिए। ऐसी सरकार अगर आती है और ऐसी सरकार अगर जुल्म करती है तो ये सरकार कुछ काम की नहीं है। इसलिए हम ये सरकार का तहे दिल से निषेध करते हैं और गवर्नमेंट से हम अपील करते हैं कि वो बच्चों को ज़्यादा से ज़्यादा मुआवजा मिले और ये ऐसे छोटे मोठे जो घटना होते हैं इसको रोक दे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।